श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडाध्वज मंगलं पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरि। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बोदाभं जगन्नीतपालि मण्डनं मण्डनानां। तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। गङ्गाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं। सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गङ्गागिरियोगिराजम्। तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपं सदालङ्कृतं साधु सन्न्यासयोगम्। मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनिधिं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपम्। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय हे नित्याय शुद्धाय दिगंबराय अस्मन्नकराय नमः शिवाय। अस्मन्नकराय नमः शिवाय। अस्मन्नकराय नमः शिवाय। बोलिए शंकर भगवान की जय। ग्रंथारंभ करण्यापूर्वी मन आणि वाणी पवित्र करण्याकरता सगळ्यांनी मुखाने त्या भगवान भोले बाबाचं चिंतन करायचं आहे आणि आपल्या हृदयामध्ये त्या विश्वनाथाचं आत्मलिंग आपल्या हृदयात प्रगट करून जेणेकरून आपलं हृदय म्हणजे श्री क्षेत्र काशीपुरी असेल अशा भावनेवर आपण स्वार व्हायचं आहे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। जय भोले। काळे काळे वाव। जय हो।
काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो जन्म समर्जिते अनंत जन्माच्या भाग्याचा उदय ज्या वेळेस होईल देवा त्यावेळेस आपण ह्या कथेचा आनंद उपभोगतोय लक्षात घ्या. हा जसे तुम्ही आम्ही जमलो ना असे नैमिषारण्य क्षेत्रामध्ये लक्षात घ्या संघ त्याला म्हणतात. एक जीव दुसऱ्या जीवाच्या संगतीत जातो त्याला काय म्हणायचं संघ. त्यात विवेकी आणि विवेकी जर मिळाला आपल्या भाषेमध्ये एखादा वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला जर मिळाला तर तो सतसंग होतो. असे 88,000 ऋषी एकत्र आले आणि ज्या क्षेत्रामध्ये आले त्या क्षेत्राचं नाव आहे नैमिष. आणि त्या नैमिष क्षेत्रामध्ये 88,000 ऋषी एकत्र आहेत. त्या ऋषींचं नाव आहे शौनकादी. आपापल्या मदमस्तीमध्ये आहेत. त्या निर्विकल्प तत्वाची सेवा करताय, कोण ध्यान करताय, कोण ध्यान धारणा करताय, कोण अनुष्ठान करताय आणि अखंड यज्ञ चालला त्या. आणि त्या यज्ञाच्या परिसरामध्ये एक दिवस सुत महाराजांचं आगमन झालं. आपण जे श्रवण करतो ना लक्षात घ्या पहिलं त्याचा महिमान माहिती पाहिजे माणसाला. त्याचं महत्व माहित पाहिजे. नाही तर काय होतं माहिती आहे का अनायासे त्या गोष्टीचं महत्व जर माहिती नसलं ना आपल्याला मनुष्य त्याला अनाधिकारी समजतो. त्या वस्तूचं मोलच कळत नाही आपल्याला. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जर सांगायचं जर ठरलं तर ज्ञानोबा म्हणतात वस्तूचं मोल जर माहीत नसलं ना तर करोडो रुपयाचा मणी जरी असला ना तर तो मणी आपण एका पशुच्या गळ्यामध्ये बांधतो. पूर्व काळामध्ये कुणी एक पशु चारणारा किंवा मेंढर चारणारा म्हणा कोणी एक मेंढपाळ रस्त्यानं भ्रमण करतोय अरण्यामध्ये आणि त्या निर्जन स्थळी त्याला एक परीस सापडला. काय सापडला त्याला परीस सापडला. परीस त्याला वाटलं इतका सुंदर चमकणारी वस्तू आहेत आणि मनुष्य जर रिकामा जर असला तर रिकाम मन जर म्हणलं ना तर भूताची खाणं असते. काय करील सांगता येत नाही नाही का. तुम्ही जुने लोक ढोरं वळता वळता मांडीवर कासरे वळायचे, चरट वळायचे, पेंडे वळायचे. ही भाषा कळते ना. मी येवल्याच आहे. तुम्ही खाली आले नाही का जरा. तुमच्याकडे आणि आमच्याकडे लिंगभेद आहे फार मोठा. भाषा भेद तर आहे. काय राहतं कोसावर गेलं का पाणी बदलतं बरं का. आणि 4 कोसावर गेली की वाणी बदलते. कबीर महाराज वर्णन करतात बाबा कोस कोस पे बदले पान 4 कोस पे बानी. 4 कोसावर गेलं का वाणी बदलते आणि एका कोसावर जर गेलं तर पाणी बदलतं. लोक म्हणतात तुमचं पाणी जरा जड आहे आमचं जरा हलकं आहे, आमचं जरा जड आहे तुमचं जरा हलकं आहे. तुमच्याकडे चहा घेतला का घेतली ना काय म्हणतात. मी जाऊ का घरी काय म्हणतात तुमच्याकडे. तुम्ही बोला ना. मी तुमचं असं वाटत नाही का बा मी तुमच्याच भागातला आहे बा असं काही वाटत नाही तुम्हाला. माझ्याबद्दल काहीच कानवाळा नाही का.
चहा घेतला का घेतली? मला का मी चहा घेतच नाही त्याच्यामुळे काही विषय नाही, पण मग घेतला का? तुमच्याकडे घेतला का घेतली? आमच्याकडे घेतला म्हणतात. मग एवढा मोठा बदल आहे. तो मेंढपाळ आपल्या कार्यामध्ये संलग्न आहेत आणि आपलं कार्य करत असताना, मेंढरं चारत असताना त्याला काहीच नका करू ताई. हो बाई माताजी राहू द्या. तुम्हाला कथा जर ऐकायची त्याला काहीच म्हणू नका. ती साक्षात जगदंबा आहे. लहान मुलं म्हणजे साक्षात प्रभूचा अवतार असतो, लक्षात घ्या. त्यांच्या मनात जर आलं ना तुम्हाला कथेतच बसून देतील. मनात आलं नाही ऐकू द्यायची, मम्मी चल घरी. मम्मीची इच्छा जरी असली ना कथा ऐकायची ती नाही तर नाहीच. म्हणून लेकराचा नाद करायचा नाही. बाल हट्ट येतो, भयान असतो तो. तो आपल्या कार्यामध्ये संलग्न आहे. ज्ञानोबराय म्हणतात त्याला तो परीस सापडला, पण तो चमकणारा दगड म्हणून तो त्याला पाहायला लागला आणि आपल्या कोपरीच्या खिशामध्ये हात घातला आणि दामन बाहेर काढला त्याने. तर दामन टोकरायला सुरुवात केली त्याला. दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत त्याला छिद्रच पाडला त्याला. आणि आपल्या मांडीवरती, आपल्या पोटरीवरती ओढलेली जी दोरी होती ना ती दोरी ओवली. ज्ञानोबराय म्हणतात संध्याकाळी मेंढर घरी काढायच्या वेळेस त्यानं तो मणी त्या आवडत्या मेंढीच्या गाळ्यात बांधला. उभी सांगतो ऐका, मी तुम्हाला एकही दृष्टांत मनानं सांगणार नाही. तुम्ही मला प्रमाण विचारायचं, मी तुम्हाला प्रमाण सांगाल. तुम्ही मला दोहा विचारा, तुम्ही मला त्याच्या जो दृष्टांत मी सांगणार आहे त्याला शास्त्रीय प्रमाण जर असलं तरच मी ते तुम्हाला सांगणार. राजा आणि राणी सांगणार नाही. हा ज्ञानोबराय म्हणतात तोडीला परशु बांधिला गळा सुक्तिका लाभे. नव्या अध्यायातली ओवी आहे. ज्ञानोबराय म्हणतात त्याला तो परीस मिळालाय, पण मिळालेल्या परिसाचं महत्व माहित नाही देवा. आणि घरी जात असताना कोणी एक व्यापारी रस्त्यानं चालला, त्यानं तो रस्त्यानं पाहिला. मेंढपाळाला विचारलं आवर्जून, भावा अरे या मेंढराच्या गळ्यात बांधलेली ही चमकणारी वस्तू मला देत असेल तर मी तुला याच्या बदली मोल देतो. तुम्ही किती मोल द्याल? तू जे मागेल ते देईल मी तुला. मेंढपाळाचे थोडेसे नेत्र उघडले. त्यानं विचार केला ज्या अर्थी एवढं मोल देतोय म्हणजे काहीतरी महत्वाचा असावा. तुम्हाला मिळत तर जमतच नाही, मी देऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी गळ्यातली वस्तू सोडली आणि पेठाला गेला. व्यापाऱ्याला दाखवलं. वाट सरून दिलेली किंमत त्याहून अधिक किंमत दुकानदाराने सांगितली. त्या मालकाचे पुन्हा डोळे उघडले. आता थोड्या मोठ्या पेठाला जाऊया. थोडं मोठ्या पेठामध्ये गेल्यानंतर विचार करायला लागला. त्या व्यापाऱ्याला दाखवलं, त्यानं त्याच्यापेक्षा 10 पट किंमत सांगितली. मग त्याच्या लक्षात यायला लागला अरे 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 आपल्या हातामध्ये असणारी जी वस्तू आहे ना ही अनमोल आहे. हे का घडलं माहितीये? जोपर्यंत त्याला त्याचं महत्व प्रतिपादित करणारा कोणी भेटला नाही तोपर्यंत त्याला त्याचं महत्व कळलं नाही. तर रोज त्याला त्या मेढीच्याच गळ्यात बांधला असता. असं आहे. आपण ग्रंथ श्रवण करतो देवा, पण आपल्याजवळ काय नाही माहिती का? आपल्याला महिमान ज्ञात नाही आहे. जोपर्यंत जो ग्रंथ श्रवण करायचा आहे त्या ग्रंथाचं जोपर्यंत महत्व माहीत होत नाही, जोपर्यंत त्याचं महत्व कळत नाही तोपर्यंत त्या ग्रंथाविषयी श्रद्धा निर्माण होत नाही. महिमान माहीत असेल तर मनुष्य आवर्जूनच त्या गोष्टीवर श्रद्धेनं निष्ठेनं भर देतो. त्याच्याकरता महत्व माहीत असावं. म्हणून प्रथम कोणत्याही कथेला प्रारंभ करत असताना त्याच्या महात्म्याचं प्रतिपादन केलं जातं. शत महाराज यांचं आगमन झाल्यानंतर शौनकादी ऋषींनी प्रश्न विचारला, हे प्रभू, या घोर कलियुगामध्ये जीवशासुरतां प्रातः
प्रायो घोरे कलाविह तस्य संशोधने किं विद्यते परमायनम्. या घोर कलियुगामध्ये महाराज जीव हा आसुरी स्वभावाचा बनत चालला. या जीवामध्ये श्रद्धा वितळल्या गेली. मग ही जीवाची जी शुद्ध श्रद्धा आहे या संसारी जीवाला त्या ईश्वरापर्यंत जाण्याकरता सगळ्यात श्रेष्ठ उपाय काय आहे असं आम्हाला शाश्वत साधन सांगा. यदस्ति वस्तुं परमं श्रेयसां श्रेय उत्तमं पावनं पावनानां च साधनं तद्वत् अधुना. आम्हाला असं शाश्वत साधन सांगा की त्या साधनावर आम्ही आरूढ आणि हा साधक आपल्या ध्येयापर्यंत पोहोचेल. कारण या कलियुगामध्ये कली म्हणजे अत्यंत भयानक युग सांगितलं. कलियुगाचं वर्णन म्हणजे अत्यंत कठीण आहे. ऐका कलेचे महिमान असत्याचे रिजले जरा पापा देते अनुमोदन करती हेळन संताचे. सत्याचे रिजले जना पापा देती अनुमोदन करती हेळन संताचे. ऐका कलेचे महिमान असत्याचे रिजले पापा देती अनुमोदन अतिशय गोड प्रमाण. टाळी वाजवा एकदा महाराजांच्या करता. प्रमाण हे शास्त्रीय भाषेतच असावं. तुम्ही आतापर्यंत कोणाच्या कथा ऐकल्या मला नाही माहित. तुम्हाला ज्ञानोबराय तुकोबराय सोडून याच्या व्यतिरिक्त जर प्रमाण जर दिले ना जरा गोड लागेल. ऐका कलीचे महिमान. या कलियुगाचा महिमा सांगितला. पहिलं असत्याशी भीती असत्याशी रिजले जण पापा देती अनुमोदन करीती हेळन संताचे. या गोष्टी कलियुगात घडतात जास्त करून. असत्याशी रिजले जन. रिजले म्हणजे त्याच्या संगतीमध्ये गेले. तुम्ही चांगलं पहा. ओरिजिनल सोनं जास्त चमकत का वैदिनीच्या पाठीतलं? काय वाटतं तुम्हाला? हा तुकाराम महाराजांचे अभंग आहे ते. कोणतं जादा चमकतं? मोंढ्याचाच माल आहे चौकड. खाली सगळ्या चिंगळ्याच आहे. असत्याशी रिजले जण. तुम्ही पहा असत्य बोलणारा असा टमाटमा बोलतो. हा 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 असं वाटतं याचे अमृत वचन कायम कानात पडत राहावी. पापा देते अनुमोदन करीती हेलन संताचे.
कलियुगामध्ये आपलं सोडा, आज 5,000 वर्ष पूर्ण झालेत कलियुगाला, 51वा वर्ष चालू आहेत संवत्सर. आताच सोडा, मी पूर्व काळचं सांगतोय की ज्या काळामध्ये कलीला प्रारंभ झाला त्यावेळेस कलीचं दर्शन सांगितलं. कली कसा आहे. ज्यावेळेस नारदजी भ्रमण करण्याकरता निघाले ना, भ्रमण करत असताना कलियुगाचे लक्षण 5,000 वर्षापूर्वी नारदजींनी श्रीमद भागवतामध्ये वर्णन केले. हे सत्यम नास्ति तप शौचम दयादानं न विद्यते उदरं मरणो जीवाः वरकः कुटभाषिणः. सत्यम नास्ति. कलियुगामध्ये सत्याची फक्त झालर आहे, झालर. काय आहे? फक्त झालर आहे. असं वाटतं हाच हरिश्चंद्र आहे काय, काय माहिती. वास्तव 99 गोष्टी खोट्या आणि एक जरी खरी असली ना तरी त्याला असं वाटतं आपल्यानंतर नाही 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 कोणीच नाही. पण पहिलं कलियुगामधलं लक्षण नारदजींनी वर्णन केलं. सत्यम नास्ति तपा. तप नाहीये. बोटावर मोजा इतकेच माणसं साधक आहे. आता तप शौचम. सुचिरवतपणा अजिबात नाही. दया, दया नावाचा गुण राहिला. दानम, दान राहिलं नाही. जरी दान दिसत असलं तरी त्याचं म्हणणं पत्रिकावर नाव टाका. आणि दानाचा नियम आहे, जर उजव्याने दान दिलं तर डाव्याला सुद्धा माहिती नकोय. त्याला म्हणतात दान. त्या दानामध्ये सुद्धा विशेष एक दान सांगितलं खास, ते सात्विक असावं. कुठल्याही प्रकारचा मोबदला ज्यामध्ये संभवत नाही ना त्याला सात्विक म्हणतात. कुठल्याही प्रकारचा उपकार नाहीये त्याच्यामध्ये, ते सात्विक दान आहे. भगवान गोविंद गीतेमध्ये सांगतात, अर्जुना हे दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं श्रुतं. खऱ्या अर्थानं ते दान सात्विक. दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं श्रुतं. नुपकारिणे सध्याच्या घडीला आपण दिलं की आपण आपल्या नावाचा उदो करण्याकरता प्रयत्नशील असतो. दया दानम न विद्यते. विद्वान बोटावर मोजणे इतके. सध्या युट्यूबच्या माध्यमातून जास्त प्रगतशील माणसं झाल्यासारखं वाटतं. पण युट्यूबला तेवढंच पडेल राहतं हे आपल्या लक्षात नाही. आता या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये मला 4 माणसाने असं विचारलं, महाराज तुम्ही युट्यूबला आहे का? नाही बाबा. मग ते आमचे आयोजक होते ते विचारत होते की महाराज तुम्ही जर युट्यूबला जर असेल तर आम्हाला तुमची कथा घ्यायची आहे. म्हणलं देव जाणे वाचलो. माल जर खरा जरा असला ना तुम्ही किती गल्लीत दुकान टाका तुमचे, लोक घर विचारत येतात. हे तर मान्य आहे तुम्हाला. हा लोकांचं म्हणणं तुम्ही युट्यूबला नाही.
मग ज्या अर्थी तुम्ही युट्यूबला नाही म्हणजे तुमच्या काय खऱ्या गोष्टी. दादा त्यांचं म्हणून युट्यूब पाहिजे. अरे विद्वान आहे का नाही तुम्ही त्याची चौकशी करा. तो वक्ता कथा करत असताना ग्रंथाश्रयावर चिंतन करेल का नाही करेल तुम्ही त्याची चौकशी करा. तो खरंच गुरुग्रही राहिलाय का, सद्गुरूची त्याच्या हातून सेवा घडली आहे का, तुम्ही ते विचारा त्याला. तो युट्यूबला आहे का त्यानं का विचार. युट्यूबनं विद्वत्ता सिद्ध होत नाही, ध्यानात घ्या. विद्यते विद्वान दया दानम न विद्यते, हे कलियुगाचे लक्षण आहे. उदरम भरिणो जीवाहा, जरा जड जाईल ऐकायला, कडू लागेल कदाचित, पण सध्याच्या घडीला उदरम भरिणो, फक्त पोट भरण्याकरता. वर कहा कुठ भाषिणा, माणसं माणसाशी बोलतात पण कोण कोणाला कुठं टोचून बोलतं हे काहीच कळत नाही. हे बोलणारा ऐकणारालाच कळतं. तिसरा फक्त पाहतो. दुखणं ह्याला इंजेक्शन पखालीला, ते फक्त आहे ना जे समोरच्याला बोलायचं हे त्यालाच कळतं की आपल्याला बोलू राहिले म्हणून, तिसऱ्याला कळत नाही. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, काहीच नका म्हणून तुला माई. हे तुला जादू पाहिजे का, पाहिजे का, मग गप्प बैस. मग दाखवल मी तुला शेवट जादू पाहिजे ना आपल्याला, मग गप्प बैस. जादू पाहिजे तुला, तिच्याजवळ पण एक जादू आहे. ही जादू आहे तिच्या बालानम रोदनम बलम. वर कहा कुट भाषिणः कन्या विक्रयिनो लोभात अंबपतीनाम कल्कनाम. हे कलियुग आहेत. या कलियुगामध्ये तरण्याकरता सुत महाराजांना विनंती करताय, प्रभू येन तत्साधनेन नाशु शुद्धत्यात्मा विशेषतः शिवप्राप्तिर्भवेता सदा निर्मल चेतसा. हे प्रभू असं साधन सांगा, असं अनुष्ठान सांगा. अंतकरणाची शुद्धी आणि निर्मळ चित्त, अंतकरणातले दोष जाऊन त्या भगवान शिवाची प्राप्ती होईल. सुतजी सांगतात, सुधोवाच धन्यस्व मुनिशार्दूल श्रवण प्रीतिलालसा अतो विचार्य सुधिया वाच्मि शास्त्रम महोत्तमम् सर्वसिद्धांत निष्पन्नम भक्त्याधिक विवर्धनम शिवतोषकरम दिव्यम शृणुवत्सरसायनम. काल काल व्याल महात्रास विध्वंसकरमुत्तमं शैवं पुराणं परमं शिवेनोक्तं पुरामुनी. या घोर कलियुगामध्ये कालरूपी सर्पापासून होणारा जो त्रास आहे, त्या त्रासाच्या विनाशाला जर माणसाला वाचायचं असेल त्या त्रासापासून, तर एकमेव साधन आहे शैवम पुराणम परमम. पायामध्ये जर काटा घुसलेला असेल ना, तर त्या काट्याला काढण्याकरता काटाच पाहिजे. जसं हातामध्ये लोखंडाची कडी आहे, बिडी आहे, त्या बिडीला काढण्याकरता साखरेची चावी वापरून चालेल का बरं?
सांगा. नाही, त्याला पुन्हा त्या लोखंडाचीच चावी बनवावी लागेल, तेव्हा ती बिडी खुलेल. तसं या घोर कलियुगामध्ये एकमेव साधन, विषयावरती ज्यांनी विजय मिळवला असे असणारे भगवान श्री भोले बाबा. त्या भोले बाबाचं जर चिंतन केलं, सुतजी म्हणतात, निश्चितच या कालरूपी सर्पापासून होणारा जो त्रास आहे, त्या त्रासापासून माणसाला निवृत्ती होते. कारण या काळाचं स्वरूप भयान सांगितलं अतिशय गंभीर आहे. कारण काळही काय साधा नाही, लक्षात घ्या. काळाने आतापर्यंत मोठमोठे संपवले. या कलियुगामध्ये प्रत्येक जण हा काळाच्या मुखातच आहे. काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे. प्रत्येकाला त्या काळाचा त्रास आहे. प्रत्येक जण इथं बसलो म्हणजे काय बॉस आपण सगळे सुखी आहेत का? हा. तुलसी बाबा तर इतकं भयान वर्णन करतात की बाबा, कोई तन दुखिया, कोई मन दुखिया, कोई धन बिन रेत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी श्याम के दास. प्रत्येक जण इथं खाली बसणाऱ्याला वाटतं वरचे सुखी आहेत, वरच्याला वाटतं खालचे सुखी आहेत, आणि आपल्याला सगळ्याला वाटतं सिस्टीमवाला सुखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, तपसी को दुख दूना रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. हरि बोल. जय भोले. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर वैराग. पण त्या प्रत्येकाला सुखी करण्याकरता सुद्धा साधन शिल्लक आहे. सुत महाराज म्हणतात,
जरी हा इतका भयान काळ असला तरी या काळावर जर विजय जर मिळवायचा असेल ना, हा फक्त शिवपुराण श्रवण करा. कारण तेही साधन सहज प्राप्त होत नाही, लक्षात घ्या. तुम्ही आता इथं कथा श्रवण करण्याकरता आले ना, तुम्ही असं समजू नका की तुमची एका जन्माची पुण्य आहे. अजिबात नाही. धर्म मंडपामध्ये येण्याकरता सुद्धा नाना जन्मांतरीची पुण्याई लागते. स्वतः महाराज वर्णन करतात, जन्मांतरे भवेत पुण्यम महद्यस्य सुधी माता तस्य प्रीतिर्भवे तत्र महाभाग्यवतो मुने. जन्मांतरे भवेत पुण्यम, जन्मोजन्मांतरीची पुण्याची सामुग्री एकत्रित येईल तेव्हा माणसाला सूद येते की आम्ही कथा श्रवण केली पाहिजे. मला सांगा बरं, एवढंच तुमचं मतदान आहे का? म्हणजे मला काय फॉर्म टाकायचं नाहीये, एवढीच लोकसंख्या आहे का? हा नाही, एवढीच आहे का? मला हे म्हणायचंय, दिवस पाहिला हे मला बी माहिती आहे ना. सर्वांनाच येण्याचा योग येतो का मला हे सांगायचं आहे. आजीचं बरोबर आहे, दिवस पाहिलाय बाबा, उद्या येतील, बरोबर आहे, येतील उद्या. मग पहिल्या दिवशी काय अडचण आली? असं आहे. सर्वांनाच पहिल्या दिवशी यायला न जमण्याचं कारण आहे भाग्याची गोष्ट. तस्य प्रीतीर भवे तत्र महाभाग्यवतो मुने. हे कथा श्रवणाचा महिमा सांगताय स्वामीजी. पुराण श्रवणात शंभो निष्पापो जायते नरः भुक्त्वा भोगान सुकुलान शिवलोक मापनुया. या पुराण श्रवणाने जीव हा निष्पाप होतो. राजसूय यज्ञाची जी पुण्याची सामुग्री सांगितली आहे, राजसूय पुण्य केल्यानंतर स्वामीजी म्हणतात, राजसूयेन यत् पुण्य अग्नि अष्टोमशेतेन तत्पुण्यम लभते शंभो कथा श्रवण मात्रतः. राजसूय यज्ञ केल्यानंतर जी पुण्याची फलश्रुती आपल्याला प्राप्त होणार आहे, ते पुण्य, ती फलश्रुती आपल्याला केवळ आणि केवळ एका शिवनामाच्या स्मरणाने प्राप्त होते. एकदा तुम्ही शिव म्हटले की राजसूय यज्ञ केल्याची फलश्रुती प्राप्त होते. सगळ्यात सोपं साधन सांगितलं. अनायासे तुम्ही शिव शिव जरी म्हटलात तरी राजसूय यज्ञाची फलश्रुती आहे. हे शृण्वन्ति मुने शैव पुराणं शास्त्रमुत्तमं ते मनुष्यान मंतव्या रुद्र एव न संशयः. जो शिवनामाचं भजन करतो, स्वामीजी म्हणतात, तो मनुष्य न राहता रुद्र बनला जातो. रुद्र एव न संशयः, त्याला रुद्र स्वरूप प्राप्त होतं. हा, म्हणून तो म्हटलंय ना, हर समस्या का हल एक लोटा जल. सगळ्यात सोपं दैवत जर काय असेल ना तर भगवान भोले बाबा आहे. इतका बोळा सांगितला. आळस येताना जरी म्हणलं ना शिवशिव, किंवा एखाद्या वस्तूची किळस जरी आली ना अनायासे आणि आपण जरी शिवशिव म्हटलो ना तरी त्याचं तेवढंच फळ सांगितलं जेवढं फळ राजसूय यज्ञाला आहे. आता मला सांगा, तुम्हाला राजसूय यज्ञ करण्याकरता किती कष्ट करावे लागतील? मला खरं सांगा, आपल्यामध्ये खरंच सामर्थ्य आहे का राजसूय यज्ञाचं? अरे सत्यनारायण घालायचं असलं तर आपण डोकं लावतो, नाही का? तेव्हा राजसूय यज्ञाचं वर्णन ज्ञानोबराय म्हणतात, हत्तीच्या सोंडीत जेवढं तूप बसेल ना तेवढी धार हत्तीच्या सोंडी इतकी धार गावठी तुपाची, गावरान तुपाची लावायची आहे. इथं मी म्हणतो आपल्याला, नाही का, जाऊ द्या, हा, ते गावरान तूप औषधाला भेटा ना,
गावरान तुपाचा फक्त फ्लेवर आहे बरं का, ओरिजिनल नाही आहे. गावरान तूप ओरिजिनल जर कडावल्या जर गेलं ना, त्याचा सुगंध एक प्रवर नाकातून जात नाही. ते शतघृत पाहिजे. आपल्याला जे डब्यामध्ये मिळतं ना, हे ओरिजिनल नाहीच आहे. शतघृताची किंमत, हा ओरिजिनल जे शतघृत 100 वेळा ते पाण्यानं धुवून काढायचं, त्याला शतघृत म्हणतात. शत म्हणजे 100, घृत म्हणजे तूप. गार पाण्यानं धुवावं. असं ओरिजिनल जर तुम्ही जर चुलीवर जर ठेवलं आणि त्याला कड जर आला ना, तर त्याचा सुगंध एक प्रहर म्हणजे 3 तास नाकातून जात नाही. मी ओरिजिनल गावरान तुपाचं सांगतोय. आता एवढं राजस्वी यज्ञाला आणायचं म्हणल्यावर मग कसं करायचं? एवढं होऊ शकत नाही आपल्याकडून. असं महाराज म्हणतात, अरे तुला शिव म्हणायला तर हरकत नाही ना. हा शिव शिव जरी म्हटला तरी त्याच्या करता ते मनुष्यान मंतव्या रुद्रा एव न संशय, त्याला रुद्र स्वरूप प्राप्त होत. सदा श्रोतुम यद्य शक्तो भवेत्स मुनी सत्तमः नियतात्मा प्रतिदिनम शृणुयाद्वा मुहूर्तकम. यथावकाशथामुते, रोज एक मुहूर्त प्रत्येक दिवशी शिवपराण श्रवण जरी केले एक मुहूर्त, तरी त्याच्या करता शिवलोक दूर नाहीये. नवे नाही एक मुहूर्त जमलं त्याला, त्यानं 1 तास नाही 1 तास जमलं त्याच्या करता 1 मिनिट, आणि नाही 1 मिनिट जमलं त्यांना 1 क्षण जरी शिवा करता दिला, भोले बाबा करता दिला, तरी त्याची दुर्गती होत नाही. मुहूर्तम वा तदर्थम वा तदर्थम वा क्षणं च वा ये शृण्वतीं पुराण तन्नं तेषां दुर्गतिं भवे. त्याची दुर्गती होणार नाही. तो सहजरित्या सद्गतीला प्राप्त होतो. यत् पुण्यम सर्वदानेषु. बघा कोणत्या साधनाची बरोबरी शिवनाम करते. तुम्ही कोणत्याही साधनाला साक्ष माना. एखादा म्हणत असेल दान श्रेष्ठ आहे, सत महाराज म्हणतात दानाची बरोबरी आमचं शिवनाम करताय. यत् पुण्यम सर्वदानेषु. सगळ्या दानाची फलश्रुती जी आहेत, सर्व यज्ञेषु वा मुने, सगळ्या यज्ञाची बरोबरी शंभो पुराण श्रवणात फलम निश्चलम भवे. एक वेळ शंभो जरी गायलं, एक वेळ शिवनाम जरी गायलं, सुत महाराज म्हणतात हे शौनकादी ऋषी बर, त्याच्या करता सगळ्या साधनाची बरोबरी होते. आणि इतर साधन आपले फलद्रूप होतीलच सांगता येत नाही. स्वर्गापर्यंत जर जायचं असेल तर आपल्याला 100 यज्ञ करावे लागेल. एका यज्ञाने स्वर्गापर्यंत जाता येत नाही. आणि जर कदाचित आपले 98 झाले ना, आपण देह ठेवला, मग ते यज्ञाची फलश्रुती मिळेल का आपल्याला? नाही मिळू शकत. तुम्ही जर कदाचित दान करायला लागले आणि दान करत असताना अंतःकरणामध्ये मीपणा जर आला, तर दानाची फलश्रुती मिळेल का? नाही मिळू शकत. यज्ञाला बसले, अपवित्रता जर अंगामध्ये जर आली, फलश्रुती मिळेल? अजिबात नाही. कर्मकांड फार सूक्ष्म आहे. इतकं सूक्ष्म सांगितलं कर्मकांड. आपण पूजेला जर बसलो ना, मी कर्मकांड सांगतोय,
शिंक, डेकर, कृमी आणि कृकल. शिंक जरी आली तरी अपवित्र आहे, ढेकर जरी आला तरी अपवित्र आहे, अपान वायू जरी आला तरी अपवित्र आहे, आणि शरीरावर वचका जरी आला तरी अपवित्र आहे. कर्मकांड म्हणजे तुम्ही इतकं सहज नका समजू. सांगा मला तुम्ही, कोण इतकी शुद्धता, इतकी परिपक्वता, इतका स्वच्छता कोण वागतं बरं? नाही. कर्मकांडामध्ये फार बारीक बारीक गोष्टी आहे. तुम्ही पहा, आपण आचमन करतो ना, ताटाला पाणी फिरवतो, ताटाला पाणी किती फिरवावं याला सुद्धा शास्त्रीय प्रमाण आहे. ते मोगमोंजुळीत घ्यायचं मग ताटाला फिरवायचं. तुम्ही फिरवलं म्हणून मी फिरवायचं आणि मी फिरवलं म्हणून साऱ्या पंक्तीनं फिरवायचं असं नाही. ते त्याला वैदिक कारण आहे, वैदिक प्रमाण आहे. बाबळीचा दामुका असतो ना, बाबळीचं बी, तेवढं बुडेल इतकंच पाणी हातावर घेतलं पाहिजे. आता मला खरंच सांगा, एवढं मोजून मपून पाणी घेतलं जातं का नाना? नाही ना हो. काही काही तर चल हात धुतात. सांगा मला, त्याला मर्यादा आहे का दादा? हा, आपण मीठ लावतो ना हाताला, मीठ काकू, ते मीठ सुद्धा वैदिक कारण आहे. मीठ लावणं म्हणजे हातात चिकटपणा जातो का म्हणून का? नाही, त्याला सुद्धा वैदिक कारण. पूर्व काळामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीचा नियम आहे, एकाहून अनेक पात्र जर एकत्र आले तर त्याला पंगत असं म्हणतात. नियम आहे, माझं जोपर्यंत जेवण होत नाही तोपर्यंत तुम्हाला उठता येत नाही. आणि आपल्या सनातन धर्मामध्ये हात जर वाळला तर मांस भक्षणाचा दोष लागतो. म्हणून हात वाळू नये आणि सोयऱ्याचं किंवा अन्य व्यक्तीचं जेवण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पंगत सोडून उठू नये, हा सुद्धा नियम आहे. मग काय करावं? शास्त्राने त्याला मार्ग सांगितला. आपल्या वैदिक धर्माने त्याच्यावर सुद्धा पर्याय निवडला. त्यावर पर्याय सांगितला, हाताला मीठ लावणे. मीठ म्हणजे काय आहे माहिती आहे का? हा जेवणाचा पूर्ण विराम आहे. हा तुम्ही पहा, मीठ लावल्यानंतर शहाणा माणूस शक्यतो घेत नाही. नाही कळलं? पुन्हा एकदा सांगतो ऐका. मीठ लावल्यानंतर शहाणा माणूस तुम्ही किती आग्रह केला तरी गुलाबजामुन तळ हातावर ठेवत नाही. आणि जो शहाणा नसतो, मीठ लावल्यानंतर सुद्धा तो इथं का होईना मग असा करतो. हा, जे मीठ लावून खात असतील तर मला नाही वाटत बा ते शहाणे. शहाणा म्हणून जेवण मीठ लावल्यानंतर जेवत नाही. मीठ म्हणजे अर्धा हात धुणे. मिठाचा मूळ स्वरूप काय आहे? मीठ, बरं झालं तर लोक म्हणायला नको बाबाच्या का त्याला नाही का, त्यांना सुद्धा हजेरी लावली. मिठाचं मूळ स्वरूप आहे द्रव, अर्थात पाणी, जल. आणि मिठाचा स्वभाव असा आहे, मिठाला अन्य पदार्थाला जर लागला तर ते द्रवीभूत होतं, जलभूत होतं ते. म्हणून आपल्या सनातन धर्मामध्ये मीठ लावणं म्हणजे जेवणाची पूर्ण आहुती आहे. अर्थात जेवण परिपूर्ण झालं म्हणजे त्यांना हात धुतल्या समान आहे. हे वैदिक कारण आहेत, हे कर्मकांड आहे. इतकं बारीक आपल्याला जमेल का? नाही जमत. आणि मग अनायासे आळस आल्यावर जरी तुम्ही शिवनाम घेतलं ना, नाम संकीर्तनाला कुठल्याही प्रकारची काळाची, वेळाची आणि क्षेत्राची मर्यादा नाहीये. काळ वेळ नाम उच्चारिता नाही हो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही हो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पायी उतरती. दोन्ही पक्ष पायी उतरते.
काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धरती. हा, नाम संकीर्तनाला कुठल्याही प्रकारची काळाची वेळेची मर्यादा नसते. तुम्ही केव्हाही सोनाम घ्या, ती शीतलच करणार. हा, सुत महाराज म्हणतात, बाबा कलियुगामध्ये धर्माचरण शून्य चित्ताला, त्या निर्बुद्ध मनुष्याला त्याचा उद्धार होण्याकरता शिवनाम हे अमृत स्वरूप आहे. कलो दुर्मेधसाम पुंसाम धर्माचारोज्जितात्मना हिताय विददे शंभू पुराणाख्यम सुधारसम. अमृत त्याला म्हणतात. जे प्राशन केल्यानंतर व्यक्तीला अमृत अवस्था प्राप्त होत नाही त्याला अमृत असं म्हणतात. म्हणून असं असणार हे जे काही शिवनाम आहे. मग महाराज एक कथ कसं कसं घ्यावं, किती वेळ घ्यावं? सदाशिव्या 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 विशेषतः हितचिवा पुराणस्य कथा परम पावनी. सदा 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 सर्व काळ त्या भगवान शिवाचं नामोच्चारण करावं. प्रत्येक श्वासाला त्या शिवनामाचा आश्रय घ्यावा. कारण लोक म्हणतात करता येईल, करू, बघू, पण गेलेला श्वास तो आपला परत येईलच असं नाही ना. बरं मला सांगा, पुढला श्वास येणार आहे तुम्हाला माहित आहे का? पुढचा श्वास तुमच्या हातात आहे का? सगळ्या गोष्टीची गॅरंटी आहे मायबाप इथं, पण इथं आपल्या श्वासाची आपल्याला गॅरंटी नाही. आणि असा जर कुणी जर असेल तर मला वर हात करा, मी त्याचे पाय धुवून पाणी पिईल की महाराज आम्हाला आमची गॅरंटी आहे, नो चॅलेंज. या केबलची गॅरंटी ही जर जळाली ना, कंपनी बदलून देईल याला. या माईकच्या स्टँडची गॅरंटी आहे, या माईकची सुद्धा गॅरंटी आहे, पण इथून इकडे गॅरंटी नाही बा. कंपनी सांगते तू तुपलं तूच पाय. आपली गॅरंटी आहे का? नाही. आपला श्वास आपल्या हातात नाहीये. म्हणून प्रत्येक श्वासाला शिवनाम घ्यावं. सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषतः विशेष रूपानं घ्यावं. हे प्रभू, मी तुमचं स्मरण करतोय, तुम्ही माझा अंगीकार करा. एतत् शिवापुराणस्य कथा परम पावनी. अत्यंत परम पावन पवित्र कथा आहे. विद्येश्वर संहितायां द्वितीयां रुद्र संहिताः तृतीया शतरुद्राख्या कोटी रुद्रा चतुर्थिकाः. अशा या सप्त संहिता आहेत. विद्याध्वर संहिता प्रथम, रुद्र संहिता दुसरी, शतरुद्र संहिता तिसरी, कोटी रुद्र संहिता चौथी. अशा या 7 संहितांचा हा पवित्र ग्रंथ. या 24,000 श्लोकाचा आश्रय घेऊन जीवाला मुक्त होता येते. महाराज, गंगेला सुद्धा पवित्र करण्याचं सामर्थ्य या कथारूपी गंगेत आहे. कदाचित गंगेमध्ये आपण मोक्षाकरता स्नान करण्याकरता गेलो तर गंगेमध्ये बुडाल्यानंतर परत वरती येऊ सांगता येत नाही. तुम्ही पहा, ज्ञानोबा म्हणतात गंगेमध्ये स्नानाला गेला, गंगा माणसाला मुक्त करते, ही गोष्ट खरी आहे. पण तिथं बुडाल्यानंतर आपण वरती येऊच याची गॅरंटी नाही. हिमालय दोष खातो, पण हिमालयातून परत येऊ का? ज्ञानोबाचे ओळे, हिमवंत दोष खाय परी जीवित्वाची हानी हो. पण मात्र शिवनाम असं आहे, शिवनाम शीतळमुखी सेविपा कापडी यारे.
दड दड दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडी आले. काळाला सुद्धा भय वाटा. गंगाद्या पुण्यनद्यस्य सप्तपुर्यो गया तथा इत शिवपुराणस्य समताम यांती न क्वची. 7 गंगा सांगितल्या पुण्यवान मुक्तिदायिनी, सप्तपुर्या सांगितल्या, गयाजी तीर्थ सांगितलं. परंतु या सगळ्या गोष्टी शिवपुराणाची बरोबरी करू शकत नाही. शिवपुराणाची समता येऊ शकत नाही, सर येऊ शकत नाही. जो बुद्धिमान पुरुष आहे त्या पुरुषानं अंतकाले श्रेणं शृणुयात् भक्तिता सुधी सुप्रसन्नो महिषां तस्मै गच्छति स्वं पदम्. जो उत्तम पुरुष आहे त्यानं अंतकाळामध्ये भक्तिपूर्वक या भगवान शिवपुराणाची कथा आपल्या हृदयामध्ये धारण करावी. प्रसन्न चित्तानं भगवान महेश्वराचं जर ध्यान केलं तर निश्चित तो सुद्धा परमपदावर अर्थात शिवलोकामध्ये पवित्र अशा स्थानावर जातो. असा हा शिवनामाचा महिमा आहे. शौनकादी ऋषींनी विचारलं, महाराज या कथेनं फक्त पुण्यवान पुरुषच उत्तम गतीला जातो की कोणी अपवित्र पुरुष सुद्धा उत्तम गतीला जातो? अरे 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 म्हणजे असं काय? शौनकाजी विचारायला लागले. सुतसूत महाभागधन्यस्त्वं परमार्थवित् अद्भुतेयं कथा दिव्यां श्रावितां कृपया येनः अघोघ विध्वंसकरी मनाशुद्धि विधायिनी शिवसंतोष जननी कथेयं न श्रुताद्भुता. मनाला पवित्र करणारी ही कथा आहे, मनाला शुद्ध करणारी ही कथा आहे. मग या कथेपासून कोण कोण मुक्त अवस्थेला गेला, कोण कोण दिव्य लोकाला गेला, याची आम्हाला थोडीशी याचा अधिकारी कसा आहे, किती कनिष्ठ जीवाचा उद्धार करते ही कथा, याचं महत्व सांगा. त्यावेळेस सुत महाराज शौनकादी ऋषींना एका देवराज ब्राह्मणाची कथा सांगतायत. आता या कथेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी थोडंसं भजन सगळ्यांनी करायचं आहे. जय शिव शंकरा हर 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 महादेव. जय शिव शंकरा हर 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 महादेव. जय शिव शंकरा हर 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 महादेव. शंकरा हर 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 महादेव. जय शिव शंकरा हर 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 महादेव. जय शिव शंकरा हर 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 महादेव.
जय. आशित किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बल दरिद्रो रस विक्रेता वेद धर्म पराणमुख. पूर्व काळामध्ये सुतजी म्हणतात एक किरात नावाची नगरी आहे आणि या नगरीमध्ये एक दरिद्र अतिशय अज्ञानी एक ब्राह्मण राहतो. त्या ब्राह्मणाचं नाव आहे देवराज. दरिद्र आहे परंतु धर्मापासून विमुख झालेला आहे. लक्षात घ्या, व्यक्ती दरिद्र असावा तो त्याच्या परिस्थितीचा भाग झाला, परंतु तो धर्मविमुख नसावा. आपल्या भाषेमध्ये तो फाटलेला असावा, नाही का? पण तो काय नसला पाहिजे, तो बाटलेला नसला पाहिजे. तुकोबरा म्हणतात अन्न मान हा सगळा प्रारब्धाचा विषय आहे, पण धर्मपरायणता तर ही प्रारब्धाचा नाही, हा भाग नाही आहे. लोक म्हणतात आमच्या नशिबात नाही भजन, असं थोडंच आहे. भजनाचा नशिबाचा काही संबंध नाही आहे बाबा. भोजन आणि भजन आपल्याला करावं लागेल ना. अन्न मान आणि धन या तीन गोष्टी प्रारब्धानं आहे, पण धर्मपरायणता ही आपल्या परिस्थितीनं नसते, ही अंतःकरणाची विशेषता आहे. हा ब्राह्मण धर्मविमुख आहे. गरीबी असली तर असू द्या, पण धर्मपरायणता महत्वाची आहे, धर्मनिष्ठा महत्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नगरीमध्ये माणसं गरीबच होते होत्या काळात, नाही का? कोंड्या भाकरीनं दिवस काढले. माणसं गरीब होते पण धर्मपरायण होते. किती धर्मपरायण होते की या स्वराज्यामध्ये बाहेरच्या राज्यातल्या लोकांना येऊन राहावं असं वाटावं. आपल्या राज्यामध्ये या स्वराज्यामध्ये एकही जीव असा धर्मापासून विमुख झालेला नव्हता. माणसं गरीब होती, स्वज्वल होती, आणि धर्म हा माणसाला सुख देतो बरं का. काय देतो? सुख. सुख परिस्थिती देत नाही माणसाला, ध्यानात ठेवा. श्रीमंतीने सुख येत असं तुम्हाला वाटतं का? गलत आहे, कोणाला सांगू नका. तुम्हाला खरं सांगतो मी, जेवढे श्रीमंत लोक आहेत तेवढे आपल्यापेक्षा जास्त दुःखी आहे. भाऊ आपण कमी आहे ना, भाऊ आपण कमी दुःखी आहे. मला सांगा ना तुम्ही, आपल्याला काही खाऊ द्या ना, आपल्याला पचतंय, याच्यापेक्षा काही श्रीमंती पाहिजे? मी स्वतःला भाग्यवान समजतो दादा, का मला पहाटे उठायची वेळ नाही माझ्यावर. लोक मला विचारतात महाराज तुमचं बरं आहे बरं. एकदा मला तुम्ही जॉगिंगला उठा म्हणलं, कायला? दुःख नाही सुख नाही, नंदलालचे नंदलाल. 51 म्हणजे 51, अलीकडे नाही पलीकडे नाही. किती दुष्काळ पडलं ना, तुम्ही मला काठ्यावर टाका, तुम्ही फक्त काटा करू ना. सगळ्यात मोठी श्रीमंती काय सांगा बरं मला? तुम्ही कमवलेल्या श्रीमंतीचा उपभोग जर मी घेत असेल तर माझ्यासारखा भाग्यवान कोण आहे ना? सांगा ना. आपण दुसऱ्याच्या घरात जाऊन जर समजा त्या बनवलेल्या पदार्थाचा ना आपण स्वीकार करतोय ना, आपल्याला पचतंय ते, हे विशेष आहे. मग बनवणारा भाग्यवान आहे का खाणारा भाग्यवान? आपण जर मालकाला म्हणलं घ्या ना वांग, घ्या ना, तो नाही ना घ्यायचं होतं बा, पण मग आता काय. आपण जर त्यांच्या देखत स्पेशल दुधाचा चहा जर जर साखरीचा जर असला ना, आपण म्हणून घ्या ना, काहीला तरी अशी परिस्थिती, गोड बोलेल सुद्धा चालत नाही. जास्त गोड बोललं ते रुमाल मागितली, घाम येतो लगेच. सांगा तुम्ही कोण भाग्यवान आहे? संपत्ती असली म्हणजे तो सुखी असं का? अजिबात नाही देवा.
ईश्वराकडे मागा, फक्त एवढंच मागा. त्याला सांगा देवा जे मिळालं ना ते उपभोगण्याकरता पचवण्याकरता फक्त सामर्थ्य दे बस. याच्यापेक्षा मोठी श्रीमंती नाही देवा, याच्यापेक्षा मोठं सुख नाही. अन्न मान धन हा प्रारब्धाचा भाग आहे, पण धर्मपरायणता हा प्रारब्धाचा भाग नाहीये. हा स्वतः आपण त्याच्यावर भर दिली पाहिजे, आपण चित्त दिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लोक गरीब होते पण धर्मपरायण होते, त्यामुळे लोक सुखी होते. आपला फार पवित्र भाग आहे हा परिसर. आपण यात्रेच्या माध्यमातून मी बाहेर राज्यात जातो ना, बाहेर गेलं की लोकांना स्वाभिमानानं सांगावं वाटतं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले आहे. कुठले? म्हणजे आपण इतक्या मोठ्या महात्म्याच्या किंवा इतक्या मोठ्या राजाच्या नगरीत आहोत आणि पूर्ण पुरुषाच्या नगरीत आहे. छत्रपती संभाजी महाराज पूर्ण पुरुष आहे महाराज. मी तसं सिनेमा पाहणं सांगणं चुकीचं आहे जरा, पण आता कधी कधी सांगावं वाटतं छावा अवश्य पहा, अवश्य पहा छावा. छावा पाहायलाच पाहिजे. माझं तर म्हणणं असं आहे, तुम्ही एक वेळ अवश्य वेळ काढून आतापर्यंत थिएटर पाहिलं नसेल पण आता जा आणि पहा, तुमच्या लक्षात येईल छत्रपती संभाजी महाराज कसे होते. आपण त्या राजाच्या नगरीतले लोक आहोत. माय मावलं तुम्ही त्या राजाच्या नगरीतले आहात. बुराणपूर लुटावं छत्रपती संभाजी महाराजांनी, हे सामर्थ्य ज्या राजाचं आहे महाराज, त्या राजाच्या नगरीतले लोक आहोत आपण. भाग्यवान आहोत की रयतेसारखी भूमी आपल्याला प्राप्त झाली. या आपलं नशीब आहे काहीतरी की अशा पवित्र भूमीमध्ये आपण जन्माला आलो. म्हणून धर्मपरायणता असावी. तो देवराज ब्राह्मण धर्मविमुख आहे, दरिद्री आहे. संध्या ध्यानम स्नानम परिभ्रष्टो वैश्यवृत्ती परायणः देवराज इति ख्यातो विश्वस्त जनवत्सुकः. वैदिक धर्मापासून विमुख झालेला, स्नान संध्या आदी कर्मापासून भ्रष्ट झालेला, वैश्यवृत्तीनं वावरणारा तो देवराज. त्याची पत्नी आहे शोभावती. ही शोभावती ही खूप चांगली आहे, परंतु हा काय करायचा हा देवराज, जैसा संग वैसा रंग. तुम्ही ज्याच्या संगतीमध्ये राहाल तशी वृत्ती बनते. सज्जनाच्या संगतीमध्ये जर गेलं तर व्यक्ती आपोआप सज्जन बनते. दुर्जनाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपोआप जीव हा दुर्जन बनत चालतो. ते विचार त्याच्या हृदयापर्यंत पोचल्या जातात. मनुष्य घडतो तोही संगतीने, बिघडतो तोही संगती. म्हणून संग महत्वाचा आहे. हा देवराज या नीच कर्माच्या वृत्तीच्या लोकांमध्ये राहून राहून तो सुद्धा कर्मभ्रष्ट झाला. आणि ही शोभावती होती ना, ही आपल्या घरी मध्यान्ह रात्रीपर्यंत या देवराजाची वाट पाहायची. परंतु हा देवराज वेळेवरनं घरी येणं, रात्री अपरात्री येणं, येऊन पुन्हा बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखा वागायचा. आणि हा गणिकेचा संग करत असायचा. त्या गणिकेच्या संगतीमध्ये राहत असताना हा देवराज आसने शयने पाने भोजने क्रीडते तथा दंपती सदा भूतु वमृतता ते परस्परम. त्या गणिकेशी एक निष्ठतेनं वागायचा. परंतु या शोभावतीला मात्र तो कुठल्याही प्रकारचा सुखाचा आश्रय देत नसायचा. आणि श्री स्वभाव आहे. श्री स्वभाव एकदा जर वितळल्या जर गेला,
श्रीचा स्वभाव जर चंचल जर झाला, श्रीने जर ठरवलं तर कुळाचार हा स्वर्गापर्यंत पोहोचवायचा, तर ती श्री त्या कुळाला स्वर्गापर्यंत पोहोचवते. आणि त्या श्रीनं जर ठरवलं त्या कुळाला नरकात घालायचं, ती श्री नरकात सुद्धा घालू शकते. एक श्री पूर्ण घर, पूर्ण तिचा परिवार उद्धरू शकते. आणि त्या श्रीने जर ठरवलं ना सगळे नरकात घालायचे, सर्वच्या सर्व नरकात जातात. एका श्रीने ठरवलं स्वराज्य करायचं, जिजाऊ महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना घातले. परिणाम स्वरूप संबंध महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून दाखवलं औरंगजेबाच्या विरोधात. आणि त्या श्रेणी जर ठरवलं नसतं की आपल्याला स्वराज्य नकोय, झालं असतं नाही. एका माऊलीनं जर ठरवलं ना घर बदलावता येतं, माऊलीनं जर ठरवलं ना घराचा विनाश करायचा करता येतो. तुम्ही जर म्हटले ना अगोदर तुम्ही कपाळाला गंध लावा, निश्चित मालक गंध लावतो मग. तुम्ही प्रयत्न करा ना. आपण कथा नेहमीच ऐकतो, देवाच्या कथा ऐकूस तर आपल्याच कथा तयार करा ना. लोक नाही तरी येरी आपल्याच दळीत आहेत, कोण दुसरं आणायचे. एक वेळ आपण प्रयत्न करा, निश्चित आपल्याला शिवसुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. प्रथम आपण पूजा करा. घरातील सदस्याच्या कपाळावरती गंध लावा. आपण प्रसाद बनवतोय तो प्रसाद एकदा भगवंताला समर्पित करा आणि ईश्वराला सांगा, हे प्रभू ब्रह्मार्पणम ब्रह्म हविर ब्रह्मागणो ब्रह्मणाहुतम ब्रह्म हे तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिनः. मी तुझं नाव घेऊन बनवलेला प्रसाद आहे ना, हा प्रसाद आम्हाला सगळ्यांना फलीभूत होऊ द्या. आणि प्रसादामध्ये सामर्थ्य आहे. प्रसादी सर्व दुःखा नाम गोविंद गीतेमध्ये सांगतात. प्रसादी सर्व दुःखानां हानी रसोपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. सगळ्या दुःखाचा नाश प्रसाद करतो. पहाटे उठावं, सडा समर्जन करावं, रांगोळी काढावी. घरातील इतर सदस्य उठण्याच्या अगोदर जी माऊली घरात लवकर उठते तिनं उठावं. भगवान शिवाचं शिवालय जर जवळ असेल तर पटकन जावं. एक लोटावर जल घ्यावं. हातामध्ये 4 तांदूळ घ्यावे. तांदूळ हा खंड असावे. 4 तांदूळ नसेल बिल्वपत्र जवळ हरकत नाही. 4 तांदळाचे दाणे घ्या. मुठभर तांदूळ घ्या. पिंडीवर समर्पित करा. लिंगावरती आलेलं अरिष्ट टळून जाईल. आणि भगवान भोलेबाबाच्या त्या लिंगावरती टाकलेलं जल, ते जल घेऊन पुन्हा त्यामध्ये एक घोडवर जरी भगवान शिवाच्या शरीरावरचं लिंगावरचं जल घरी गेलं ना प्रसाद म्हणून, हा अमृत आहे. आणि ते सगळ्यांना प्रसन्न करण्याकरता द्या. निश्चित आपल्या संसारामध्ये येणारे अरिष्ट टळाल्याशिवाय राहते. तुम्ही देवतांकडे नका मागू. देवाकडे काय मागता तुम्ही? महादेवाकडे मागा ना. त्या श्रीनं जर ठरवलं ना ना घर स्वर्गाला जातं, वैकुंठाला जातं, शिवलोकाला जातं. थोडा दंड का आपण आपल्या माणसांना घाला. आपण जर आपल्या घरातील इतर सदस्यांना जर संस्कृत बनवण्याचा प्रयत्न जर केला ना, तुम्ही असं म्हणतात ना लोक बदलले. तुम्हाला खरं सांगू का, लोक पुन्हा मागच्या वजावर चालले बरं का. हे डोक्यातून काढून टाका. आता पुन्हा पुरातन संस्कृतीकडे लोक वळायला लागले. तुम्ही त्याला फॅशन म्हणा, काही म्हणा, माझं त्याबद्दल दुमत नाही. काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती. मी जयंती आमच्या येवल्यामध्ये फार मोठी जयंती असते, फार मोठी सन्मानानं संपूर्ण येवला शहर. काल सन्मानाने मला सर्व तरुण बांधवांनी आमंत्रित केलं की महाराज तुमच्या हाते हस्ते प्रतिमेचं पूजन करून महाराजांच्या मिरवणुकीची सुरुवात करायची आहे. मग सगळे येवल्याचे पुढारी सर्व संप्रदायाच्या वतीनं आम्ही 4-2 व्यक्ती गेलो. श्रीफळ फोडून आम्ही त्या
महाराजांच्या मिरवणुकीची सुरुवात केली. संपूर्ण येवला शहरातील स्त्रिया, तरुणी, मायमावल्या सगळ्या आल्या होत्या. मला त्याच्यामध्ये 80% महिला नऊवारी साडी नेसलेल्या दिसल्या. मला स्वाभिमान वाटला की आपला महाराष्ट्र पुन्हा जसा होता तसाच व्हायला लागला. आनंद वाटला मला. 80% मुलं होते त्याच्यामध्ये, सगळ्यांच्या कपाळावरती गोंधळ होता. अरे या जन्मात लावायचं, योगाला पुढल्या जन्मात येतो ना येतो. झालोच गाढव कुत्रा तर काय सांगता यायचं आपलं, काय गण लावता येणार आहे का? मग म्हणता येईल गाढवा लावा गण, सांगा ना तुम्ही मला. नाही, आनंद आहे. महाराष्ट्र पुन्हा जुन्या संस्कृतीवर चालला मायबाप. आपलं घर घडवा. घर घडवलं नाही एकदा, आपलं घर बनलं गेलं, निश्चित गाव बनल्या जाईल. आणि गाव बनला की तालुका बनल्या जाईल. आणि पुन्हा शिवरायांचा महाराष्ट्र जसा होता ना तसा होईल, सुंदर बनेल. म्हणून त्या माऊलीच्या हातात ती शोभावती फार प्रयत्न करायची, पण एकदा तिचं चित्त चंचल झालं आणि अनायास एक दिवस तिनं परपुरुषाशी संग केला. परिणाम असा झाला, अचूकपणे अनायास एक दिवस या देवराज ब्राह्मणाचं आगमन झालं आणि त्याने तो प्रसंग पाहिला. हात धरला, रडायला लागली. महाराज, तिला ते कुकर्म पाहत असताना आत्मदेवाला, त्या देवराजाला राग आला. कुकर्म करतेस. तिनं थोडीशी अंतकरणामध्ये धाडस केली आणि बोलायला लागली. हे पतिराज, मी आज तागत धर्मविमुख वागले नाही, परंतु तुम्ही माझा संग न केल्यामुळे माझ्याही शरीरामध्ये नव चैतन्य आहेत. मी एक श्री आहे, मी एक जीव आहे. मला ही मन आहे, भावना आहे. तुम्ही माझ्या भावनेचा आदर केला नाही. तुम्ही पर स्त्रीशी रत झालात. माझ्या मनाची चंचलता वाढली गेली, म्हणून मला शरीर सुखाशिवाय पर्याय नाही, म्हणून मी माझा पाय वाकडा टाकला. हा देवराज इतका कर्मभ्रष्ट झालेला होता की याने तिनं इतकं सुंदर वाक्य वापरून सुद्धा तो सावध झाला नाही. त्यानं तिला सूट दिली. हा त्या गणिकेच्या संघामध्ये राहत असायचा. गणिकेचा स्वभाव आहे, ज्ञानोबा म्हणतात, गणिकेचा स्वभाव धन आहे. लक्षात ठेवा, मोह आहे, लोभ आहे. एखादी गणिका आपल्यावर कितीही प्रीती करीत असेल तर ती आपल्यावर प्रीती करत नाहीये, ती आपल्या संपत्तीवर प्रीती करते. लक्षात ठेवा, ज्ञानोबारायांनी स्पष्ट वर्णन केलं. जैसे वेशा भोगा कवडा वेचे, दार ही चेपू नये तिचे, तैसे लाजीरवाणे दुष्यताचे काय सांगू. पैसा संपला ती गणिका लात मारून काढून देते. या देवराजाची ती गणिका संपत्ती हिरावून घ्यायची. यानं त्या स्वभावतीला सांगितलं, तू याच्यापासून धन कमवून दे मला, तू शरीर सुख भोग आणि मला त्यापासून प्राप्त झालेली संपत्ती मला अर्पण कर, म्हणजे दोघांचंही कार्य चालेल. ठीक आहे. पाहता 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 हा देवराजही मृत झाला. ही शोभावतीही वृद्ध होत गेली. एक दिवस आपल्या गोत्रवर्गामध्ये गेल्यानंतर हौशेने एका तीर्थयात्रेमध्ये गेली. आणि तीर्थयात्रेला गेल्यानंतर एका शिवालयामध्ये बसली. तिथं शिवालयामध्ये तिच्या शरीरावरती ज्वर वाढला. आणि ज्वर वाढल्यानंतर काय करावं. ज्वर वाढला आणि या ज्वराने तिची चंचुला आहे, तिचं दुसरं नाव त्या शोभावतीने घेतलं. त्या चंचुलेनं एका शिवालयामध्ये आश्रय घेतला. बसली तिथं. तिथे एक ब्राह्मण आहे. त्या ब्राह्मणाने काय केलं, आपली कथा चालू केली. कथा वाचायला प्रारंभ केला. आता कथेमध्ये असे भयानक भयानक प्रसंग सांगायला सुरुवात केली.
पाप करणाऱ्या व्यक्तीला पाप फेडल्याशिवाय पर्याय नाही. आपण केलेले कर्म असेल, कुकर्म असेल, ते कर्म कुकर्म ते आपल्याला नरकाला नेल्याशिवाय राहत नाही. कारण मानवीय देहाला असं समजायचं नाही, आपल्याला एक कीड बसवलेली आहे बरं का. आपल्याला एक कीट आहे, त्या किटीचं नाव आहे कर्म. आता लोक म्हणतात भाऊ इथं कोण आहे पाहायला. आपले दोन मित्र आहे, एक कर्म आहे आणि दुसरा धर्म आहे. हे आपल्या संगतीत नेहमी आहे आणि हे कधीच आपली साक्ष सोडत नाही. लक्षात ठेवा, आपल्यापासून कधीच ते लपवत नाही. तुम्ही पाहिलं का आतापर्यंत कार्बन वरची सही वेगळी खालची सही वेगळी केली कार्बन कधी. ज्ञानोबा म्हणतात या विश्वामध्ये काही गोष्टी अशा आहेत ते त्या क्षणाला खरं खोटं सांगतात. तुम्ही पहा आरसा तुम्ही असं पाहिलं का एखाद्या मालकानं त्याच्या आरशावरले डाग पुसले आणि मालकाच्या नाकाचा काळं त्यानं झाकला असं तुम्ही ऐकलं कधी? तो मालक, तुम्ही कितीही महागाचा आरसा घ्या पण आपल्या नाकाला लागलेलं काळं त्या मालकाच्या नाकाचं असो किंवा वैऱ्याच्या नाकाचं असो, इमानदारीनं दाखवणं ही ज्याचं काम आहे ना त्याला आरसा असं म्हणतात. आरसा कधीच असत्य करत नाही, दाखवत नाही. ज्ञानोबा म्हणतात दिवा आहे दिवा. असं झालं का कधी दिवा समजा चोर आले पण त्यांना लगेच त्याचा प्रकाश झाकून घेतला, मालक आला का लगेच उजेड नाही. दिव्याच्या अंगी द्वैत नाही. किंवा वृक्ष आहे, ज्ञानोबा म्हणतात तो वृक्ष असं झालं की एखाद्यानं ज्यानं झाड लावलं आणि त्याला सावली दिली, ज्यांना फांद्या तोडल्या त्याला ऊन दिलं नाही. तुम्ही माझ्यामध्ये 15 अध्याय वाचा, 15व्या अध्यायातले ओवे आहेत ज्ञानोबारायचा. ज्ञानोबा म्हणतात का घरची उजेडू करावा, पारखी अंधारू पाडावा, हे नेनेची गा पांडवादी जैसा. त्या दिव्याचा स्वभाव आहे, चोर जरी आला तरी तो दिवा कधी द्वैत धरत नाही. किंवा जो खांडवा या घाव घाली कालावणी जायने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जायचा. त्या झाडाचा स्वभाव, दिव्याचा स्वभाव, आरशाचा स्वभाव तसा आपल्या कर्माचा आणि धर्माचा स्वभाव आहे. आपण केलेलं कर्म प्रत्येक क्षणाला साक्षी देण्याकरता कर्म आणि धर्म. तुकोबरायला ज्यावेळेस लोकांनी आशीर्वाद मागितला ना की महाराज तुम्ही वैकुंठाला चालले आम्हाला आशीर्वाद देऊन जा, त्यावेळेस तुकोबराने दिलेला आशीर्वाद हाच आहे, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, ह्या माझे वचन आशीर्वाद. कर्माने धर्माने कल्याण होतं. लोक म्हणतात त्यांच्यामुळं आमचं कल्याण झालं, अजिबात नाही. आपलं कर्म चांगलं असावं आणि ते कर्म कोणाचंही असो, देवाचा असो, जीवाचा असो किंवा साधूचा असो, ते भोगावंच लागतं आणि फेडावंच लागतं, कोणी असू द्या. देव असेल, ईश्वर असू द्या, कर्म भोगावं लागेल. साधू असेल कर्म भोगावं लागेल, जीव असेल कर्म भोगावं लागेल. आगा कर्मी जै उरावे, तीही सुख दुःखे फळावे, भोगावया यावे देहा एका. चंचुलीची सुंदर अशी कथा आहे. ती चंचुला रडायला लागली. त्या ज्या वेळेस तिच्या कानावर पडलं ना, केले कर्म झाले तिची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. ज्यावेळेस त्या कर्माच्या फलश्रुतीचे लक्षण तिला ज्यावेळेस समजले ना, ती चंचुला रडायला लागली. हा देवरास्ता झाला, संपला. काय करावं? ती त्या ब्राह्मणाजवळ गेली. थोडं राहिलं होतं, 5 मिनिटं मदत करणं मला. आता वारं काय थांबायचं माझं काही सणाकडे. ती चंचुला रडायला लागली. त्या महात्म्याकडे गेली. महाराज सांगा काय करू? मी अत्यंत क्रूर कर्म केले, मी गमन केलंय, शरीर विकलं, कर्म भ्रष्ट झाले मी, मला भीती वाटायला लागली. त्यावेळेस त्या ब्राह्मणाने त्या चंचुलीला शिवमहापुराण कथा सांगितली आणि सुत महाराज म्हणतात ती गत प्राण झाल्यानंतर साक्षात शिवलोकामध्ये गेली आणि शिवलोकात जाऊन आणि ती साक्षात भगवान मा परंबा
भगवतीची सखी बनली, असा या शिवमहापुराणाचा महिमा आहे. अनेक प्रकारे पुढे एका बिंदुकरा ब्राह्मणाची कथा येते. उद्या आपण ठरल्या वेळेमध्ये ठीक 1 वाजेच्या आत कथा चालू होईल. उद्या बहुसंख्येनं उपस्थित राहा. आज प्रथम दिवस होता, पहिलं सत्र होतं नाही का. म्हणून आज जरी लेट सुरुवात झाली परंतु उद्या वेळेत सुरुवात होईल आणि वेळेत कथा संपेल, जेणेकरून पुढल्याही कार्यक्रमाला आपल्याला वेळ मिळत जाईल. असंच बहुसंख्येनं उपस्थित राहा. पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्राच्या मानाने आज मंडप भरत आला नाही का. मला नाही वाटत नाना 7 दिवस आपल्याला मंडप पुरेल म्हणून नाही का. प्रथम दिवशी एवढं म्हणल्यावर उद्या तेवढं राहिलेलं पाठीमागचा मोकळा भाग भरून जाईल. म्हणून तुम्हा सर्वांना व्यासपीठावरून पुन्हा एक वार वंदन करतो. 7 दिवस कथा श्रवण करावी, कशी श्रवण करावी त्याचंही वर्णन केलं. सुत महाराज म्हणतात, हे शौनकादी ऋषीवर, कथा श्रवण करीत असताना एकाग्र चित्ताने श्रवण करावं. मनाची चंचलता जी आहे ती स्थिर करावी. या मनाला शिवनामाची ओढ लावावी. या मनाला श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा अखंड जप सांगावा. लक्षात घ्या, श्वसन क्रियेवर मंत्र रचना करा. आपण श्वास घेतो सोडतो ना, त्या काळामध्ये शिव 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 असा जाप आणि त्या श्वसन मात्रेवर आणि स्थिर करावा, जेणेकरून आपला अखंड जप होत राहील आणि बहुसंख्येनं उपस्थित राहावं. 7 दिवस कथा श्रवण करत असताना शुचिर्भूत अवस्थेमध्ये असावं. 7 दिवस कथा श्रवण करत असताना आपण व्रत वैकल्यादी करावी. 7 दिवस श्रवण करत असताना आपण व्रतस्थ असावं. 7 दिवस ग्रंथ श्रवण करत असताना आपण शरीरावर इंद्रियावर नियंत्रण ठेवावं, जेणेकरून आपल्याला शिवनामामध्ये आपण अखंड रत असू. आणि 7 दिवस कथा श्रवण करत असताना सप्तधान्य येताना आपण आपल्या संगतीमध्ये आणावं, जेणेकरून कथा श्रवण केल्यानंतर वक्त्याचा भार श्रोत्याच्या मस्तकी नसावा. अशा पद्धतीने 7 दिवसाची शिवमहापुराण कथा आपण श्रवण केल्यानंतर आपल्याला शिवप्राप्ती शिवलोक प्राप्त होतो. नवे नवे आपणच स्वतः जीव न राहता शिव बनून जातो, असा हा शिवमहापुराणाचा महिमा आहे. म्हणून उद्या बहुसंख्येनं उपस्थित राहावं. झालेली सेवा भगवान भोले बाबाच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी वाढलेला पूर्णविराम. उद्या येते वेळेस प्रत्येकानं आपापली आरती सोबत आणायची आहेत. मला आरती सांगितली नाही म्हणून आणायचीच नाही असं नाही. प्रत्येकानं आपापली आरती आपापलं पूजेचं सामान आपल्या संगतीत असावं. कोणी सांगू अथवा न सांगू, आपण ईश्वराला ओवळण्याकरता आपलं आपलं आरतीचं ताट सोबत आणायचं आहे. धन्यवाद. चला, आरतीचे यजमान कोण आहे? चला. करुणावतारम लवदुगी विकराळ ब्रह्मांडी माळा, विषय कंठी काळा तेने त्रिज्वाळा, लावण्य सुंदर पुस्तकी माळा, हे धुरिया निर्मळ वाही धुळोळा, हे देवी देवी शंकरा, आरती ओ वाळू भागरती ओ वाळू पार्वती सोनाचा माळा,
गिरे स्वांते अंतरी घातले तुझे प्रेमे त्वमेव वाणे मने नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या द्रढ्यं त्वमेव सर्वं मम देवदेव ऐन वाचां देवेन सर्ववेदं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि अजलं केशव ब्राह्मणाय कृष्णदामोदरं वासुदेवाय श्रीरामाधवं गोपिकावल्लभं हरिकेनायकं रामचन्द्रं हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे ओम यज्ञ यज्ञ मैजंती देवस्थानी धर्माणि प्रथमान्य सन्नति अनाकमय मानसन्द्रियत्र पूर्वे जाता असंति देवाः ओम राजाधिराजाय प्रजयताय नमो वय वैश्वनाय कुर्महे समी कामान कामकामाय मह्यं कामेश्वर वैष्णवनाथ कुबेराय वैश्वनाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजमय राज्यं परमेष्ठं राज्यमधिपतिमयं समन्तपर्याय सर्वभौमः सर्वै शान्तार्थप्रदात् चतुर्वे समुद्रपर्यन्ताय करारिति तदप्ये श्लोको विगतमर्थारो प्रविष्टारमणितवसनगृहे आविशतस्य कामप्रविश्वे देवाः सभासदेति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् नाना सुगन्धि पुष्पाणि यतात्कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिरमया दत्त गृहाण परमेश्वर मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि धर्म विश्व का